हिंदीचा म्हणजे सक्तीची हिंदी केलेली आहे त्या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विरोध आहे. आणि हा जो विरोध आहे आपण एक सरकार म्हणून लाल पत्र म्हणून पाठवावा आणि तात्काळ त्याची याच्या संदर्भात आम्ही निदर्शनं जय महाराष्ट्र. आम्ही आज महाराष्ट्र नवनिर्माण शिवजन्म जुन्नर तालुका यांच्या वतीनं मान्य तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलं आहे की राज्य शासनानं जो घाट घातलेला आहे की पहिलीपासून तर हिंदीची सक्ती केली आहे, त्यास आमचा शिवजन्मभूमी मनसेचा पूर्णपणे विरोध आहे. कशासाठी हिंदीची सक्ती करायची? महाराष्ट्रामध्ये अविभाज्य भाषा दर्जा कोणाला असेल तो मराठीला आहे. मग तुम्ही मराठीचं महत्त्व वाढवून सोडून मराठीचं महत्त्व कमी करण्याचा हा जो सरकारचा घाट आहे त्याचा आमचा पूर्णपणे विरोध आहे. सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी देखील सांगितलं आहे महाराष्ट्रात इतर कुठल्याही भाषेचं प्रभुत्व आम्ही खपून घेतलं जाणार नाही. बरं, सगळ्यात महत्त्वाची अडचण की प्रत्येक शाळेत आज जर हिंदी भाषिक नेमायचे म्हणले, काही ठिकाणी एक शिक्षक असतील, मोठ्या मोठ्या शहरांमध्ये एका शाळेत 2-2, 3-3 वर्ग असतात. हे शिक्षक कुठून भरणार जाणार? म्हणजे तर महाराष्ट्रातील DED झालेली जी लोक आहेत ती आज बेरोजगार आहेत, आंदोलन करतात की भरती घ्यावी म्हणून. मग तुम्ही परराज्यातले लोक हिंदी भाषिक म्हणून त्याच्याने शिकवायला ठेवणार आहेत का? बरं, महाराष्ट्रातील लोकांना नोकरीवरून काढून टाकायचं, परराज्यातले लोक घ्यायचे, हा जो सरकारचा निर्णय आहे त्याचा आमचा